as in a given reaction, हे reaction दिले, radioactive radiation are emitted in the sequence विचारले. मग पहिली काय रिएक्शन आहे, as एक एक्स ऍटम आहे AN जेड आहे, तर हे बॅलन्स करायचंय. काय नेक्स्ट ऍटम कुठला आलाय, वाय. हे जर ऍटॉमिक मास तोच राहिलाय आणि जेड ऍटॉमिक नंबर इन्क्रीज बाय 1. हे कधी शक्य आहे, जर इलेक्ट्रॉन रिलीज झाला. म्हणजेच कुठला रे, बीटा. पहिला ऑप्शन, पहिलं बीटा यायला पाहिजे. मी बी किंवा डी. बरोबर का आलं, हे असं काढलं का सगळं. मग ह्यामध्ये Z+1 आहे, याचा अर्थ काय, हा बीटा आहे. ऍटॉमिक नंबर तोच राहिला आणि मास नंबर तोच राहिला आणि ऍटॉमिक नंबर इंक्रीज बाय 1 में बीटा. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. पुढच्या केस मध्ये काय झालंय बघा, वाय अगोदर होता Z+1 आणि ए होता. मग ही रिॲक्शन कंप्लीट करायची म्हटली तर के Z-1 आला. मग 1 आणि के चा A-4 झाला. म्हणजे आपण He झालं ना, 4 ऍड केलं आणि मी इक्वेशन बॅलन्स करायसाठी, बरोबर आहे की नाही. मग -4 -2 -2 मध्ये -1 झालंय, मग -2 कॅल्क्युलेशन वाईज 1 मध्ये -2 झाल्यामुळे ते -1 झालं, Z-1. आणि त्यामुळे हा कुठला आहे, अल्फा रे. आणि पुढच्या मध्ये काय झालंय, के रिमेन सेम, नो चेंज ऑफ ए अँड जेड ऑफ पेरेंट अँड डॉटर. ह्याचा अर्थ काय, Z-1 के A-4 तोच राहिला. म्हणजे इट इज व्हॉट इट. हा प्रॉब्लेम समजला, कसा अप्लाय केलं का आला. ही आताची जी थेरी झाली त्यावर हे न्यूमेरिकल होतं. इज इट क्लिअर ऑल ऑफ यू.